येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे तिथे 2 असो 4 असो जे काय उमेदवार असतील ते नक्कीच निवडून आम्ही सर्व मिळून आणू. ते जोमाने इथे आपल्या 14 गावामध्ये म्हणजे काय बाकी काही राहिलंच तर शिवसेनेच सर्व काही वर्चस्व राहील इथे. आता निवडणुकीमध्ये जेवढे काय आपले उमेदवार असते यांना भरघोस मताने निवडून आणायचे आहेत. आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांनी आमच्या आणि वरिष्ठांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज आम्हाला पदनियुक्ती दिलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही जे काही पहिला कार्य केले त्याच्या दुपटीने आता पुढे कार्य करू. आता आमची ताकद वाढलेली आहे. जयेंद्र भोईर आहेत ते आमच्या वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे बलाढ्य अनुभव आहे आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांचंही आम्हाला कुठेतरी योगदान चांगला लाभेल. 14 गावातील निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वीकारला पदभार. शिवसेना प्रमुखांचे स्वप्न करणार साकार. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक. हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण खरी ठरवत आज तालुका संघटक अर्जुनभाई पाटील यांच्या न्याय मंदिरात 14 गावातील शिवसैनिकांनी आपल्या स्वबळावर शिवसेना संघटनेच्या वाढीसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला न्याय देण्याचे महान कार्य 14 गावातील निष्ठावंत शिवसैनिक करत असल्या कारणाने त्या कार्याची योग्य ती दखल घेत लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या पुढाकाराने स्थानिक आमदार राजेशजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर, कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील, कल्याण पंचायत समितीचे माजी सभापती भरत काळू भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 गावातील निडर शिवसैनिकांची पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी दहिसर विभाग संघटक पदी भरत भाऊ भोईर तर दहिसर विभाग प्रमुख सचिवपदी विश्वनाथ मस्कर, वाकळण विभाग प्रमुख पदी हरेश राजाराम भोईर तर वाकळण विभाग संघटक पदी जयेंद्र भोईर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर, तालुका संघटक अर्जुनभाई पाटील, माजी सभापती भरत काळू भोईर यांनी नवनिर्वाचित दहिसर विभाग संघटक भरत भाऊ भोईर, दहिसर विभाग तालुका सचिव विश्वनाथ मस्कर, वाकळण विभागाचे विभाग प्रमुख हरेश भोईर, उपविभाग संघटक जयेंद्र भोईर यांचे शाल पुष्पगुच्छ प्रदान करत शिवसेना जिंदाबाद गगनभेदी गजर देत स्वागत केले. तर आनंद प्रसंगी पेढा भरून तोंड गोड केले आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर, तालुका संघटक अर्जुनभाई पाटील व नवनिर्वाचित विभाग प्रमुख हरेश भोईर यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची आम्हाला शिकवणच आहे. प्रत्येक गावोगावी शाखा झाली पाहिजे आणि कार्यकर्ते तुम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे होतील याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सन्माननीय खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, राजेशजी मोरे साहेब, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 4 जणांची पदनियुक्ती केली. 14 गावामध्ये आमचा दहिसर विभाग 7 गावात आमची मजबूत होती. वाकलन मध्ये ज्यावेळी 2 भाग झाले ते वाकलन विभाग मध्ये थोडी आमची ताकद थोडी कमी होती. आता हे लोक आल्यानंतर आमची ताकद आणखी वाढेल. तिथे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे तिथे 2 असो 4 असो जे काय उमेदवार असतील ते नक्कीच निवडून आम्ही सर्व मिळून आणू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. तुमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे आणि जिल्हा अध्यक्ष लांडगे साहेब यांच्या मार्गे यांचा प्रवेश मागच्या गेल्या वर्षी झालेला साहेबांच्या इथे साहेबांच्या बंगल्यावर घेऊन गेलो मी यांना. त्यांचे पदांचे आता ही पद या मागच्या हप्त्यात त्याला पद मिळाली आहेत. आज आम्ही त्यांच्या हातात ही पद दिलेली आहेत आणि आजपासून ते असे जोमाने इथे आपल्या 14 गावामध्ये म्हणजे काय बाकी काही राहिलंच तर शिवसेनेच सर्व काही वर्चस्व राहील इथे आता आणि हे जोमाने काम करते. मी आशा करतो यांच्याकडनं. आमच्या इथे जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष पण आहे तिथे आपले वाकलन गावचे हरीश भोईर, नारिले गावचे भरत भोईर, नारिले गावचे विश्वनाथ मस्कर आणि वाकलनचे जयेंद्र भोईर या 4 नेत्यांना आम्ही चांगले पद दिलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही जबाबदारी सोपवली का पुढच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढे काय आपले उमेदवार असते यांना भरघोस मताने निवडून आणायचे आहेत
आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांनी आमच्या आणि वरिष्ठांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज आम्हाला पदनियुक्ती दिलेली आहे. आम्हाला जे काही जिम्मेदाऱ्या पुढच्या येणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्याच्या पद्धतीवर किंवा जे काही विविध रचना होतील त्या पद्धतीने आम्हाला जे काही काम करायची पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही करतच आहे. पण याच्या पुढे भरपूर मोठी जिम्मेदारी वाढलेली आहे आता आमच्याकडे. आता माझं म्हणायचं झालं तर मला एक विभाग दिलाय, तर त्याच्यामध्ये मी विभाग प्रमुख म्हणून माझी पहिली सुरुवात राहील याच्यावर काम करणे, बीओलोची नियुक्ती करणे, शाखा प्रमुख काय काम करतात त्याच्यावर निदर्शनात आणून देणे का आपलं कार्य काय आहे ते. त्याच्यानंतर जे काही आम्ही काम करतो ते आमच्या वरिष्ठांना कळवणे, जसे अर्जुन भाई आहेत ते नेहमी संघटनेच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतात. तर त्यांच्या संगती आम्ही नेहमी आता पहिल्यापासून तर हवतच, याच्या पुढेही राहू. आमचे भरत शेठ आहेत, भरत भुईर सभापती आहेत, यांच्या संगती आम्ही जे काही पहिला कार्य केले त्याच्या दुपटीने आता पुढे कार्य करू. आता आमची ताकद वाढलेली आहे. विश्वनाथ मस्कर आहेत, युवा सेनेची त्यांची चांगली नाल आहे जोडलेली. भरत भुईर आहेत, ते ग्रामीणला जोडलेले आहेत, वरिष्ठांपासून तर लहान मुलांपर्यंत. जयेंद्र भुईर आहेत, ते आमच्या वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे बलाढ्य अनुभव आहे आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांचंही आम्हाला कुठेतरी योगदान चांगला लाभेल. अशा प्रकारे आम्ही चांगली कामं करू. तसेच आमचे ग्रामीणचे आमदार साहेब आहेत, त्यांना आम्ही कुठलंही काम सांगितलं आमच्याकडनं लगेच काम होतात त्यांची. खासदार साहेबांचं तर बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेलोय आणि त्यांच्या कुठल्याही कार्याला आमच्यापासून कुठलं गालबोट लागेल असं आम्ही काम करणार नाही. पक्षाच्याच निष्ठेने काम करणार आहे. रिपोर्ट सिद्धेश्वर वार्ता न्यूज, कल्याण ग्रामीण 14 गाव. दर्शक बांधवांनो, आपल्या या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनेलवर.